एक महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। अशोक खरात प्रकरणामध्ये खरातच्या ईशान्येश्वर मंदिराचे शिवनिका संस्थांवरील 3 संचालकांची एसआयटी कडून चौकशी करण्यात आलेली आहे। अशोक खरातचे आर्थिक संबंध असलेल्या शिवनिका संस्थांवरील संचालकांची एसआयटी कडून अशोक खरात समक्ष चौकशी करण्यात आली। अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणूक करत मोठी माया जमवल्याची एसआयटीकडे माहिती आहे। अशोक खरातने भक्तांना देवाच्या पूजा विधीच्या नावाने लाखोंना गंडवल्या प्रकरणी एसआयटीकडून शिवनिका संस्थांच्या संचालकांचीही आर्थिक व्यवहार संदर्भात चौकशी करण्यात आली आहे। त्यामुळे या चौकशीतनं काय नेमके व्यवहार करण्यात आलेले होते, पूजा सांगण्याच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा जो आहे तो भक्तांना घालण्यात आलेला होता, ही रक्कम नेमकी किती होती आणि यातनं अशोक खरातने किती माया जमवली, शिवनिका संस्थांच्या खात्यावरती कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन झाले, कोणाकोणाकडनं पैसे आले, कसे घेण्यात आले, या सगळ्या गोष्टींची तपशीलवार चौकशी जिथे केली जाते। आणि अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत। लक्ष्मण, रोज एक नाही तर दिवसभरात 4 वेगवेगळ्या कारनाम्यांच्या खरातबद्दलच्या आवृत्त्या समोर येतात। आता तर शिवनिका ट्रस्टवरती असणाऱ्या संचालकांची चौकशी करण्यात आली आहे। काय याबद्दल तपशील? विशाल, या सगळ्या प्रकरणामध्ये महत्वाची बाब म्हणजे ही शिवनिका संस्थान आहे। अर्थात या शिवनिका संस्थांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन केले जात होते, जमिनी खरेदी केले जात होता आणि त्यामुळे ही सगळी मालमत्ता तो अशोक खरात कुठून जमा करत होता याचा जेव्हा तपास केला जातोय तेव्हा अशोक खरातकडनं कुठल्याही प्रकारची माहिती जी आहे ती एसआयटीला दिली जात नाहीये। आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एसआयटीने या शिवनिका संस्थांवरती असलेल्या विश्वस्तांना रडारवर घेतलं आहे, सदस्यांना रडारवर घेतलेला आहे। आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर काल जी माहिती मिळते 2 सदस्यांची या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आली, ज्यामध्ये नाशिक रोड परिसरातील एका हॉस्पिटलचे नामवंत डॉक्टर आहे, ते देखील या संस्थेवरती सदस्य आणि विश्वस्त आहे। त्यांची देखील या प्रकरणामध्ये चौकशी करण्यात आलेली आहे। मात्र त्या डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे चौकशीमध्ये की अशोक खरात हा माझ्याकडे केवळ पोटाच्या विकारासाठी येत होता, तेव्हा त्याची माझी ओळख झाली। त्यानंतर त्यांनी मला त्या संस्थेवरती सदस्य म्हणून घेतलं। मात्र त्यानंतर अशोक खरात आणि माझा फारसा काही कधी संबंध आला नाही आणि मलाही वेळ मिळत नसल्यामुळे मी देखील त्या संस्थानाच्या कामकाज करू शकत नाही, म्हणून मी त्यापूर्वी त्या पदाचा राजीनामा दिला होता, अशा प्रकारची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्यामुळे एकूण जर आपण बघितलं विशाल या सगळ्या प्रकरणाकडे, तर या प्रकरणामध्ये आता शिवनिका संस्थांवरचे जे सगळे विश्वस्त आहे त्यांची चौकशी होणार आहे। महत्वाच्या विश्वस्त म्हणजे रुपाली चाकणकर देखील होत्या। आता त्यांची या प्रकरणात चौकशी होणार का, हे सगळं बघणं महत्वाचं असणार आहे। धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। बरं, या एवढ्यावरच अशोक खरातचे कारनामे किंवा एकूण घोटाळे थांबत नाहीत। भोंदू अशोक खरात प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आल्याची सूत्रांची माहिती आहे। खरातच्या मुलाची एसआयटी कडून कसून चौकशी सुरू आहे। यामध्ये खरातचा मुलगा हर्षवर्धन खरातनं सर्व डॅडला माहिती होती, मात्र घरात खूप कॅश यायची असं चौकशीत म्हटल्याची सूत्रांची माहिती आहे। एसआयटीने हर्षवर्धन खरातला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली। चौकशी दरम्यान हर्षवर्धननं धक्कादायक कबुली दिल्याची माहिती आहे। एसआयटी कडून खरातच्या मुलावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली, मात्र मुलाचं उत्तर सर्व डॅडला माहिती आहे असंच देत असल्याची सूत्रांची माहिती आहे। घरात खूप कॅश यायची अशी हर्षवर्धन खरातनं कबुली दिल्यानं खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची दाट शक्यता वर्तवली जाते। आता आणखीन एक ब्रेकिंग न्यूज। अहिल्यानगर जिल्ह्यातील समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातची 100 बँक खाती असल्याचं समोर आलं। ही सर्व खाती भोंदू खरात ऑपरेट करत असल्याची माहिती समोर आली आहे। सर्व भक्तांच्या नावे असलेल्या या खात्याला हा भोंदू एकटाच नॉमिनी आहे। गेल्या 3 वर्षात जवळपास 60 कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती आहे। 2021 साली अनेक खाती उघडण्यात आली असून काही जणांनी प्रत्यक्ष येऊन केवायसी करून दिली, तर काहींची ऑनलाईन केवायसी करून हे खातं ऑपरेट करण्याचा अधिकार खातेदारांनीच अशोक खरातला दिला, असं स्पष्टीकरण पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप कोयटे यांनी दिले। चाकणकरांची बहीण काही अधिकाऱ्यांच्या नावे ही खातं उघडल्याची चर्चा आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्या बरोबर आहेत। हरीश, या सगळ्या गोष्टीबद्दलच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। हरीश, 100 खाती म्हणजे या 100 खात्यांवरनं तसं बघायला गेलं तर बँक मॅनेजर सांगतोय की साधारण 60 कोटींच्या आसपास ट्रान्झॅक्शन झालं। इतरांच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती खाती उघडण्यात आलेली होती, पण हा आकडा अधिक मोठाही असू शकतो, काय माहिती?
नक्कीच विशाल, आपण जर बघितलं तर महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणामध्ये हा भोंदू जेव्हा गजाआड गेला त्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर येत आहेत. मग त्यामध्ये शिर्डीमधल्या त्या शेतकऱ्याची जी आर्थिक लुबाडणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे त्या प्रकरणामध्ये 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे, ज्यामध्ये अरविंद बावखे आणि एक किरण सोनावणे नावाचा जो व्यक्ती आहे तो या बाबाशी सगळं त्याचं संगनमत करून जमीन खरेदी विक्री करणं, फसवणूक करणं अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ते आरोपी आहेत. याचाच या आरोपींकडे जी चौकशी करण्यात आली तर या चौकशीमधनं अनेक धक्कादायक जे बाब आहेत त्या समोर आलेल्या आहे. कारण या शेतकऱ्याला जेव्हा हे व्याजाचे पैसे दिले गेले, साधारण 5 कोटी रुपये त्याला दिले गेलेले होते, तर हा पैसा नेमका आला कुठून, त्याचा स्रोत काय आहे हा शोधण्याचा जेव्हा शिर्डी पोलिसांनी प्रयत्न केला तेव्हा या समता पतसंस्था आणि जगदंब पतसंस्था, जी नामकरण आवारे याची सिन्नरमध्ये पतसंस्था आहे, ती एक पतसंस्था आणि समता पतसंस्था, या पतसंस्थेतून हे सगळे पैशाची देवाणघेवाण जे आहे, जी हेराफेरी आहे ती होत होती. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ही जी समता पतसंस्था आहे तिचं राज्यभर मोठं जाळं आहे. साधारण शेकडो शाखा आहेत आणि 1100 कोटीच्या वरती ठेवी आहेत. आणि या पतसंस्थेमध्ये या भोंदू बाबाने साधारण 100 खाते उघडलेली आहे. मग त्याची बायको असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, यांच्या नावावर तर खाते आहेच, मात्र त्याच्याकडे येणारे जे भक्त आहेत मग त्यामध्ये चाकणकरांची बहीण असेल किंवा या शिर्डी प्रकरणामध्ये अटक झालेला जो बावके आरोपी आहे याच्या कुटुंबाच्या नावावर देखील खाते आहेत. इतरांची नावं आपल्याला ते पतसंस्था किंवा पोलीस सांगत नाहीये, मात्र अनेक बडे नेते किंवा अधिकारी यांच्या नावावरती देखील खाते उघडली गेली. आणि या खात्यांचं विशेष म्हणजे खातं एका व्यक्तीचं, मात्र ऑपरेट करायचा हा भोंदू. कारण त्या सगळ्या खात्यांना जे मोबाईल जो लिंक केला गेला तो 4 नंबर होते, तर ते 4ही नंबर या अशोक खरातचे होते. आणि कोट्यावधीची जे ट्रान्झॅक्शन आहे ते केलं जायचं. नेमका हा पैसा कुठून यायचा, कोणाला दिला जायचा याच्याबद्दल काहीही माहीत नाही. साधारणतः 100 खाते हे समता पतसंस्थेत आहेत, तर 32 खाते जगदंब पतसंस्थेत आहे. समता पतसंस्थेमध्ये साधारणतः 60 कोटी रुपयाचं ट्रान्झॅक्शन गेल्या 3-4 वर्षामध्ये झालेलं आहे. आणि आत्तासुद्धा साधारणतः 79 लाख रुपये या खात्यांवरती पडून आहेत. आता हे फ्रीज करण्यात आलेले आहे खाते, त्यामुळे आता कोणताही व्यवहार यामध्ये होऊ शकणार नाही. मात्र हा सगळा पैसा यायचा कुठून, नेमका याचा स्रोत काय, हे यामध्ये काही काळा पांढरा पैसा केला जात होता का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे. आता पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. कल्पना खरात खरं तर या प्रकरणामध्ये आरोपी आहे. या जमीन खरेदी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये तिचा शोध पोलीस घेत आहेत. आणि आज हे जे 2 अटकेतले आरोपी आहे यांना देखील कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांना जर अजून पोलीस कस्टडी मिळाली तर आणखी काही खुलासे या आरोपींकडनं देखील होण्याची शक्यता आहे. विशाल, धन्यवाद हरीश या सगळ्या तपशिलाबद्दल. पण हे ब्लॅक अँड व्हाईट करण्याचा जो काही भोंदू खरातचा नवा फंडा होता ना, त्याबद्दल देखील आपण जरा सविस्तर जाणून घेऊयात. बघा, समता आणि जगदंबा या पतसंस्थेत एकूण किती बघा 132 खाती त्याने कोपरगावच्या 132 खाती त्यांनी उघडलेली होती. कोपरगावच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत राहता शाखेत त्यानं खातं उघडलेलं होतं. 57 खातेदारांनी 100 खाती म्हणजे 57 खातेदारांची 100 खाती त्याने जी उघडलेली होती त्यावरनं मोठं ट्रान्झॅक्शन त्यांनी केलं. सिन्नरमधील जगदंब पतसंस्थेत देखील 32 जणांची खाती त्यानं उघडली. बरं, नामकरण आवारेंची जगदंब पतसंस्था ही जी आहे या म्हणजे नामकरण आवारे यांनी यापूर्वी सांगितलं होतं, ज्यांनी त्यांच्या पुस्तकात त्यांचा सिद्ध पुरुष म्हणून उल्लेख केलेला आहे की माझा आणि तसा खराताचा फार काही संबंध आला नाही, पण त्यांच्या भावाचीच ही पतसंस्था आहे. या समता पतसंस्थेत 3 वर्षात 60 कोटींहून अधिक रकमेचा व्यवहार करण्यात आला. यामध्ये शिर्डीतील शेतकरी फसवणूक प्रकरणात याच पतसंस्थेतनं पैसे दिले गेले. प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरातचंच नाव. बरं, नियमानुसार असं होऊ शकत नाही, पण नियम धाब्यावर बसवण्यात आले, कारण व्यवस्थापक त्याला देखील काहीतरी मलिदा मिळत असावा बँकेच्या. पुढे बघा, व्यवहार करण्याचा अधिकार हा अशोक खरातकडे होता, सर्वस्वी अधिकार त्याच्याकडेच. म्हणजे बँक नंबर देखील सगळ्या खात्यांना म्हणजे मोबाईल नंबर देखील बँक खात्यांना त्याचाच दिलेला होता, लिंक केलेला होता. खात्यावर सुमारे 60,000 कोटींचा व्यवहार करण्यात आला. 8 खाती जी आहेत ती खरात कुटुंबियांची या ठिकाणी समोर येतात. यामध्ये अशोक खरात, कल्पना खरातचं मुलगा आणि मुलीच्या नावावर देखील या पतसंस्थेत खातं होतं. आता समता पतसंस्थेमध्ये 78 लाख रुपये शिल्लक आहेत, जे आता फ्रीज करण्यात आले, कारण तो तपासाचा भाग आहे सगळा, ते आता कोणी काढू शकत नाही. खरात तर नाहीच नाही, आणि ते सगळं फ्रीज करण्यात आले. खरातकडे येणाऱ्या भक्तांच्या नावानं खाती उघडण्यात आलेली होती. या भक्तांकडनं त्यांनी पॅन कार्ड, आधार कार्ड घेतलेले होते. प्रतिभा चाकणकर, बघा आता हे प्रतिभा चाकणकर हे जे नाव आहे ती रुपाली चाकणकरांची बहीण, आणि त्यांच्या मुलीच्या नावानं देखील खरातनं खातं उघडलेलं होतं. म्हणजे चाकणकर कुटुंबियांशी त्यांची किती जवळीक होती बघा.
अनेकांनी स्वतःच्या KYC करून दिल्याचा पतसंस्थेचा दावा आहे. म्हणजे काही भक्त स्वतःहून बाबांकडे आले आणि चला बाबांनी आपली कागदपत्र घेतलेली आहेत आणि त्यांनी खातं उघडलंय, चला KYCची गरज आहे बाबा आम्ही करून घेतो असं म्हणून समोर ते स्वतः आले. सर्व खात्यांशी खरातचा मोबाईल नंबर हा लिंक होता. म्हणजे काय तर त्या खात्यावरती जे काही व्यवहार येतील, भले तुमचं आणि माझं पॅन कार्ड आहे त्या खात्यावरती, म्हणजे तो मेसेज नियमाप्रमाणे तुम्हाला आला पाहिजे, तुमच्या मोबाईलवर आला पाहिजे, पण कागदपत्र माझे असले तरी त्या खात्याला कोणाचा मोबाईल क्रमांक लिंक होता तो होता खरातचा. खरात करत या ठिकाणी सावकारीचं काम करत होता असं देखील लक्षात येत आहे. लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावरती त्यांनी करून घेतल्या. अनेक व्यवहार त्यांनी समता जगदंबा या 2 पतसंस्थांच्या माध्यमातून केलेले आहेत. समता पतसंस्थेत 1.25 लाख खातेदार आहेत आणि 1100 कोटींहून अधिकच्या ठेवी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. बरं, भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली. फरार पत्नी कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून माहेरी गेली नसल्याची माहिती समोर येते. का कल्पना खरात माहेरी गेली नाही, नेमकं काय कारण असावं? कल्पना खरात 16 वर्षांपासून माहेराशी संपर्कात नव्हती असं देखील कळतंय. सिन्नर तालुक्यातील पाडळी इथे SIT कडून चौकशी करण्यात येते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने माहेरची माहिती उघड झाली आहे. वडील आणि भावाच्या निधनावेळीही कल्पना खरात माहेरी गेली नाही. असं काय घडलेलं होतं की माहेराशी तिने गेल्या 16 वर्षांपासून संपर्क तोडलेला होता. कुटुंबियांशी पूर्णपणे तिने संपर्क तोडल्याचं कळतंय. कल्पना खरातच्या माहेरची आर्थिकदृष्ट्या हलाखीची परिस्थिती आहे. कुटुंबीय शेतीवरती उदरनिर्वाह करतं आणि आम्हाला या प्रकरणाशी घेणं देणं नाही असं तिच्या माहेरच्या लोकांनी स्पष्ट केलेलं आहे. कल्पना खरात ही फरार आहे. तिच्या नावानं रेड कॉर्नर नोटीस जी ती काढण्यात आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ ती देश सोडून देखील जाऊ शकत नाही. पण सध्या कल्पना खरात नेमकी आहे कुठे हा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय. पण हे धक्कादायक आहे. कल्पना खरातची पार्श्वभूमी जाणून घेत असताना हे लक्षात येतं की गेल्या 16 वर्षापासून कल्पना खरात तिच्या माहेरच्या लोकांच्या संपर्कात नव्हती. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, आणखीन एक धक्कादायक माहिती. कल्पना खरात म्हणजे भोंदू अशोक खरातची बायको, ती 16 वर्षापासून माहेरच्यांच्या संपर्कात नव्हती. अगदी दुःखात देखील ती गेली नाही. नेमकं काय कारण पुढे येत आहे? विशाल, आपण बघतोय अशोक खरात याची जेव्हा चौकशी केली जाते तेव्हा तो चौकशीला सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळेच अशोक खरात याची पत्नी जी आहे तिच्याकडे या व्यतिरिक्त काही माहिती आहे का यासाठी जेव्हा तिला तपासासाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न SITने केला तेव्हा मात्र ती घरी आढळून आली नाही. त्यानंतर SITने त्यांचे नातेवाईक जे आहेत ते रडारवर घेतले. मात्र जेव्हा अशोक खरातची पत्नी कल्पना खरात तिच्या माहेरी SITची टीम पोहोचली तेव्हा या SITच्या टीमला त्या बाहेरच्या लोकांनी जी माहिती दिली ती धक्कादायक होती. त्यांनी असं सांगितलं की 16 वर्ष झाले ही आमच्या घरी आलेली नाही कल्पना खरात, त्यामुळे आमचा आणि त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, त्यांचं आणि आमचं बोलणं नाही किंवा आम्ही त्यांना म्हणजे फारसा आमचा त्यांच्याशी संपर्क नाही अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे अशोक कल्पना खरात जी आहे ती स्वतःच्या माहेरी देखील 16 वर्षापासून गेली नाही अशा प्रकारची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. त्यामुळे कल्पना खरात या प्रकरणामध्ये महत्वाचा दुवा असणार आहे तपासामध्ये. त्यामुळे जेव्हा कल्पना खरात आढळून येईल किंवा मिळून येईल त्यानंतर या प्रकरणाचे आणखी काही धागेदोरे जे आहेत ते उघड होऊ शकतात. विशाल, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल. बघा, कल्पना खरात नेमकी आहे कुठे हा प्रश्न उपस्थित होत असताना एक तर ती फरार आहे, दुसरीकडे तिच्या नावानं रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आलेली आहे. आणि यात आता कल्पना खरातची नेमकी पार्श्वभूमी काय हे जाणून घेत असताना कल्पना खरात गेल्या 16 वर्षांपासून तिच्या माहेरच्या मंडळींच्या संपर्कात नव्हती. एवढंच काय तर काही निधनांच्या प्रसंगात म्हणजे घरातले 2 व्यक्ती गेल्यानंतर देखील तिच्या माहेरच्याकडे घरामध्ये तरी ती त्या दुःखात देखील घरी गेलेली नव्हती.